नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे धनेश सर. आपण एक सेपरेट चॅप्टर घेऊन आलो आहोत, इंग्लिश ग्रामर. त्यामधील पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहणार आहोत. ते फक्त परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा व्हिडिओ बघा, ठीक आहे. जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट एक्झाम्पल कडे वळूयात, ठीक आहे. ओके, इट्स ओके, ठीक आहे. मग आता आपण पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करताना, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह करत असताना पॉझिटिव्ह कसं ओळखायचं, निगेटिव्ह कसं ओळखायचं. निगेटिव्ह मध्ये नॉट, नो, नेव्हर हे असे काही शब्द आले तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून समजायचा. जसे की ते नॉट, नेव्हर, नॉट, 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 नॉट. ओके, हे शब्द आले तर काय समजायचा, निगेटिव्ह. ते शब्द नाही आले तर काय समजायचा, अफर्मेटिव्ह. ओके, मग आपल्याला लक्षात आलं आहे की निगेटिव्ह कसं ओळखायचं, पॉझिटिव्ह कसं ओळखायचं. आता येऊया पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कसं करायचं. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करायचं आहे, पण अर्थ मात्र बदलू नये. अर्थ बदलू नये. विदाउट चेंजिंग असा प्रश्न पडतो. विदाउट चेंजिंग इन मीनिंग, म्हणजे मीनिंग बदलता कामा नये. मग मीनिंग बदलू नये यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा थोडंसं काळजी करावी लागेल किंवा एखादा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागेल, जो आहे अँटोनिमस. म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द पाठ पाहिजे. विरुद्धार्थी शब्द अँटोनिमस पाठ पाहिजे. अपोजिट वर्ड्स, कुठले अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स एकदा पाठ करून घ्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये थोडे काही इम्पॉर्टंट देतो, तेही तुम्ही जरा पाठ करून घ्या. ओके, चला मग सुरू करूयात. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वाक्य वाचूया आपण. पहिला जो आहे, दिस टास्क इज इझी. इझीचा अपोजिट काय आहे, डिफिकल्ट. काय आहे, डिफिकल्ट. हा शब्द माहित पाहिजे, अंडरलाईन केलेला. इझीचा डिफिकल्ट हा काय आहे, अपोजिट वर्ड आहे. डिफिकल्ट घ्या, फक्त इज नंतर घ्यायचं नॉट. इथं सुद्धा असंच आहे. अंडरलाईन केलंय ऑलवेजला. कशाला अंडरलाईन केलंय, ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. शी इज ऑलवेज पंक्च्युअल. तर तो पंक्च्युअल म्हणजे काय, पंक्च्युअल म्हणजे काय, वेळेवर येणारा. वेळेवर येणारा, वेळेवर करणारा सगळं, ठीक आहे. शी इज ऑलवेज पंक्च्युअल. पंक्च्युअलचा अपोजिट वर्ड काय आहे, लेट आहे. शी इज नेव्हर लेट. अर्थ तोच होतो, फक्त त्याचा बोलण्याचा पद्धत बदलते. द नाईफ इज शार्प. शार्पचा अपोजिट काय होतो, ब्लंट. काय होतो, ब्लंट. इज नॉट, फक्त जसं आहे तसंच, फक्त काय वापरायचंय, नॉट वापरायचं. ही इज ऑनेस्ट. ऑनेस्टचा अपोजिट डिसऑनेस्ट. नॉट वापरा, ठीक आहे. इथं पण नॉट वापरायचं आहे. ट्रूचा अपोजिट काय आहे, फॉल्स. नॉट वापरायचा. इथं मात्र थोडासा इम्पॉर्टंट आहे काही गोष्टी. ओके, जेव्हा तुम्हाला अशी एम इज आर, वाज वेअर काही भेटत नाही, तेव्हा इथं काही नाहीये ना, एम इज आर वाज वेअर नाहीये, त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे डीड नॉट. काय वापरायचं, डीड नॉट. समजा V1 असेल, हा काय आहे, V2 आहे. काय आहे, V2. V1 असेल तर डू नॉट किंवा डज नॉट हा शब्द वापरायचा आहे. इथे कुठं वापरलं नाहीये, तरी एकदा बघून घ्या, ठीक आहे. रिमेंबर्डचं काय होणार, रिमेंबरचा अपोजिट काय येणार, फॉरगेट. फॉरगेट येणार. आयला आय लिहा, आयला आय. डिड नॉटला डिड नॉट. आय रिमेंबर्ड, आय डिड नॉट. आय डिड नॉट. रिमेंबरचा अपोजिट काय आहे, फॉरगेट. फॉरगेट युअर नेम. ओके, हे तुमच्या लक्षात आला असेल. परत एकदा लक्षात घ्या की V2 असेल तर काय घ्यायचा, डिड नॉट. V1 असेल तर डू नॉट और डज नॉट. ओके, इथं बघा फेल्ड. इथं शुड लव अवर नेबर. हे शुड येऊ दे, कॅन येऊ दे, मे येऊ दे,
काही येऊ दे, नंतर काय वापरायचं, नॉट. इथं मात्र V2 आहे बघा, रिफ्युज्ड. रिफ्युज्ड म्हणजे सोडून देणे किंवा सोडणे. ठीक आहे, रिफ्यूज म्हणजे सोडून. आय रिफ्यूज द ऑफर. ऑफर सोडून दिला म्हणजे ऑफर मी टाळलेला आहे, सोडून दिलेला आहे. मग त्याचा अपोजिट वर्ड काय तो एक्सेप्ट करणे. डिड नॉट एक्सेप्ट द ऑफर. ओके, मग यासाठी तुम्हाला कंपल्सरी काय माहित पाहिजे, अपोजिट वर्ड माहित पाहिजे. ओके, बेस्ट ऑफ लक. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.